ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत म्हणजे सद्गुरू आणि त्यांचा अनुग्रह या अंगाने चिंतन करता करता हरिपाठ सद्गुरू आपल्याला ते सर्व शिष्यांना नेहमी म्हणायला सांगायचे. त्याच्या मागचा बोध काय होता तर हे नामस्मरण कसं केलं पाहिजे ते जे हरिपाठामधून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे तो बोध सर्व साधकांना झाला पाहिजे. आणि त्यासाठी हरिपाठाचं नेहमी आवडणं करणं किंवा नेहमी त्यांच्या अंगाने म्हणणं तिथे अभिप्रेत आहे. पण नुसतं म्हणणं वेगळं आणि अर्थ समजून म्हणणं, कारण त्यामुळे तो बोध घेत घेत आपण हरिपाठ म्हणणं हे महत्त्वाचं. हे एकदा आपल्याला जर व्यवस्थित समजलं तर हरिपाठ म्हणताना सुद्धा ते स्मरण होत राहतं. आता हरिपाठ म्हणताना हरिपाठ याचा अर्थच आपण सांगतो की हरीचा बोध, हरीचं स्मरण म्हणजेच स्वरूप स्मरण. लक्षात घ्या, स्वरूप स्मरण आहे हरिपाठ याचा अर्थ स्वरूप स्मरण. आणि हे स्वरूप स्मरण करायचं आहे म्हणजे नामस्मरण असा त्याचा दुसरा अर्थ. म्हणून हे नामस्मरण म्हणजे नामाच्या द्वारे स्वरूपाचं स्मरण कसं साधलं पाहिजे, ते कसं अखंड आपल्याकडे असलं पाहिजे. आणि त्यासाठी हा हरिपाठ आणि हरिपाठातून ज्ञानेश्वर माऊलींनी उपदेश केलेला आहे. हा जो उपदेश केलेला आहे त्या अंगाने आतापर्यंत आपण 8 अभंग याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथम आपण ते अभंग घेऊ आणि मग नंतर 9व्या आणि 10व्या अभंगावर त्याचं विवरण करण्याचा प्रयत्न करूया. सद्गुरुनाथ महाराज देवाची द्वारी उभा शरण हरी, देणे मुक्तीचारी साधेरा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी पाया सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची आपुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. पहिल्या अभंगातच त्यांनी उपदेश केलाय की अखंड नामस्मरण व्हायला हवं. देवाचं द्वार असं म्हटल्यानंतर हे जे दिव्य स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे, त्या अनंत स्वरूपाशी एकरूप होण्यासाठी एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्या अनंत स्वरूपाचं अखंड स्मरण, त्याला आपण चैतन्य स्वरूप म्हणतो, त्याचं अखंड स्मरण आपल्याला असायला हा पहिला बोध सांगितला. आणि हे चैतन्य स्वरूप जे अनंत स्वरूप आहे तेच अनंत स्वरूप आपल्या शरीराच्या ठिकाणी आहे. म्हणजे व्यासाची आपुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, की हे जे चैतन्य स्वरूप आपण म्हणतो
हे चैतन्य स्वरूप प्रत्येकाच्या शरीरात आहे. पांडव म्हणजे 5 जे पंचमहातत्व आहे त्याच्यातून जे शरीर निर्माण झालं त्याचं. म्हणून पहिला उपदेश त्याने केला आहे की स्मरण कसं असलं पाहिजे, ते जे अनंत स्वरूप स्मरण आहे अनंताचं तेच आपल्या ठिकाणी आहे. म्हणजे प्रत्येक जो साधक स्मरण करतो त्याने त्याच्या स्वतःच्या शरीराकडे पहिलं पाहून तिथे ते स्मरण करण्याचा प्रयत्न करायचा. दुसरा अभंग सांगितलाय, चौवेदी जाण षटशास्त्र कारण 18 पुराणे हरिची गाती मंतुरी नवनीता तैसे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मारू एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दुर्गमा नहारी मन ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. दुसऱ्या अभंगात सांगितलंय, मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आपण स्मरण करण्याच्या ऐवजी बऱ्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो जीवन जगत असताना, किंवा देवाचा पूजन किंवा उपासनेच्या नावाखाली बरंच काही करतो, पण तिथे नेमकं जे स्मरण साधायला पाहिजे ते आपलं स्मरणच नसतं. म्हणजे हे जे अनंत स्वरूप आहे तेच प्रत्येक रूपारूपाने प्रगट आहे. हे स्मरण आपल्याकडे कुठेच नसतं. साधं स्मरण आहे खरं. म्हणजे सतत लक्षात काय ठेवलं पाहिजे की जे अनंत स्वरूप आहे, ज्याला हरी म्हटलेलं आहे की नावं दिली आहे देवाची, तेच दिव्य स्वरूप अनंत आहे आणि ते प्रत्येक रूपारूपातून प्रगट आहे. आणि हे सतत लक्षात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, ते स्मरण का साधण्यासाठी काय केलं, मंथुनी नवनीता. सतत चिंतन किंवा सतत स्मरण, इतकं स्मरण कर की तिथे सहजपणे तुला ते स्मरणात जायला लागेल की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. लक्षात घ्यायचं की जे नामस्मरण याचा अर्थ काय, चैतन्य स्वरूप आहे, सर्वत्र आहे, सर्व रूपारूपामध्ये जिथे पाहाल तिथे आहे. आणि हे स्मरण साधण्यासाठी मंथुनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी माग. म्हणून ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ भरला घन दाट हरीचे. सर्वत्र आहे काय, केवळ चैतन्य स्वरूपच आहे. हे स्मरण आपल्याला पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. तिसऱ्या अभंगात त्यांनी सांगितलंय, त्रिगुण असार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरी वीण मन व्यर्थ गाय व्यक्त निराकार नाही जाकार जेथोनी चराचर त्यासी बसे ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. इथे पुन्हा मार्गदर्शन की अव्यक्त निराकार नाहीच्या आकार जेथून चराचर त्याचे बसे. या चैतन्य स्वरूप कसं आहे की जिथून हे सर्व ब्रह्मांड निर्माण झाले, सर्व पशुपक्षी निर्माण झाले, माणसं निर्माण झाली, ते सर्वांचं मूळ स्वरूप आणि त्या मूळ स्वरूपाचं स्मरण कर. मग ते त्रिगुण आहे की काही लोक तिथे वाद घालत नसतात, त्रिगुण असार निर्गुण आहे, निर्गुणच
सत्य आहे किंवा जग सत्य असत्य आणि ब्रह्म सत्य आहे, तर पण त्या वादात पडू नकोस. त्या वादात पडत गेलं की स्मरण बाजूला होतं आणि वादच घालत बसतात लोक. इथे एवढंच लक्षात ठेव की हे चैतन्य स्वरूप आणि या चैतन्य स्वरूपातून सर्व विश्व निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आता हे स्मरण स्वरूपाचं करताना 14 अभंगात ते काय सांगतायत बघा. भावे विण दे भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, कैसे मी दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिण शिवाया, सायासे करीसी प्रपंच दिन निशी, हरीसी न भजसी कवण्या गुणे, ज्ञान देवा पाठ हरी हा प्रपंचाचे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता हे जे नामस्मरण आहे ते कसं करायचं की तिथे प्रेमभाव आल्याशिवाय ते नामस्मरण होणारच नाही. अखंड स्मरण आपण कोणाचंही करतो, जिथे आपले पण असतो त्यांचं स्मरण होतं. नाही तर स्मरण एक तर द्वेष करतो किंवा प्रेम करतो, तेव्हा तिथे माणसाकडे सतत स्मरण असते. आणि म्हणून इथे ते सांगतात की भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. म्हणून जर बळ अंगात नसेल तर शक्तीच्या मोठ्या गप्पा मारण्यात काही अर्थ नसतो. आणि जर आपल्याकडे जर भावच येत नसेल तर भक्ती होऊ शकत नाही. आणि भक्ती होत नसेल तर ह्या नामस्मरणातून जी मोक्ष किंवा जो आनंद प्राप्त करून घ्यायचा तो प्राप्त होणार नाही. म्हणून भाव पाहिजे. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. मग ते भावभक्तीचा भक्ती करताना, स्मरण करताना, अगदी प्रेमभावाने करत असताना ते कसं केलं पाहिजे. एका जागी निवांत हो. कैसेनी दैवत प्रसन्न तरित, उगारा हे निवांत शिरसाय. इकडे इकडे धावपळ करून करून होणार नाही. जेव्हा स्वरूप स्मरण करायचं असेल तर मन शांत व्हावं लागतं, निवांत व्हावं लागतं, एका जागी स्थिर बसावं लागतं. तेव्हा तिथे स्वरूपाकडे आपलं लक्ष जातं. नाहीतर आपण सगळ्या गोष्टी करताना विठ्ठल 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 म्हणून सगळं करतो. सगळ्या गोष्टी लक्ष जातात, विठ्ठलच लक्ष जात नाही. लक्षात घ्या कसं असतं. आपल्याला वाटतं आपण मुखामध्ये नाम घेतलेलं आहे, मुखामध्ये चाललेलं आहे, पण मुखामध्ये चाललंय पण तिथे हे चैतन्य स्वरूप आहे हे स्मरणच राहत नाही. इथे बाकीच्या गोष्टी स्मरणात राहतात. म्हणून ते म्हणतात की कैसेनी दैवत प्रसन्न तरित, एका जागी उगा राही निवांत. इकडे तिकडे धावपळ करत बसू नको. एका जागी स्थिर आधी बस आणि मग अत्यंत प्रेमभावाने ते अनंत स्वरूप आहे आणि त्या अनंत स्वरूपाचं अखंड स्मरण करण्यासाठी नाम आहे. कोणतंही नाम घे, मग ते विठ्ठल म्हण, राम म्हण, काही म्हण, जे तुला आवडेल ते. आणि ते नाही म्हटलं, नुसतं चैतन्य स्वरूप आहे म्हटलं तरी सुद्धा चालेल. कारण स्मरणाला महत्व आहे. नाम हे साधन आहे, हे पहिलं लक्षात ठेवायचं. म्हणून कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत क्षणसेवा. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे. काय सांगितलेलं आहे. ज्ञानदेव म्हणे ना परंपरा त्याचे कुळ शुद्ध. ज्ञानदेव म्हणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. की हरिजप म्हणजे हे सतत त्या भावाला जपत राहा, तेव्हा तुला प्रपंचात तू जो गुंतलेला आहेस त्याच्यातून तुझी सुटका होईल. प्रपंच इथे दोन अर्थ आहेत. प्रपंच म्हणजे देहभावात आपण इतके गुंतलेलो आहे, त्या देहभावातून सुटायचं आहे. देहातून नाही सुटायचं, देहातून एकदा सुटणार, कळत ना. इथे देहभावातून सुटायचं आहे. आणि देहभावातून जर सुटायचं असेल तर तुला हा भाव आणि भक्ती व्यवस्थित जमली पाहिजे. आणि म्हणून त्याच्यानंतर जे 5वा अभंग ते काय सांगतायत
की योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी भाव विन देव न कळे निसंदेह गुरु विन अनुभव कैसा कळे तपे विन दैवत दिला विन प्राप्त बुझे विन हित कोण सांगे ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून इथे साधा सरळ मार्ग सांगितलाय की साधूचे संगती तरणोपाय. साधू म्हणजे कोण? सद्गुरू. की हे जर स्मरण आपल्याला जर व्यवस्थित जमायला हवं असेल तर आपण तिथे धावपळ करण्यापेक्षा सद्गुरूंचं मार्गदर्शन घेऊन सद्गुरूंच्या संघात राहणं म्हणजे त्यांच्या स्मरणात राहणं आणि त्या स्मरणातून हे नामस्मरण करणं अधिक सोपं आहे. साधू बोध झाला नुरोनिया ठेला ताईच मुराला अनुभवे कापुराची वाटी उजळली ज्योती ताईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंगीला हरिभक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतत्वी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर माऊली स्वतःचा अनुभव इथे सांगतात की त्यांनी नामस्मरणातून काय घेतलं की साधू बोध झाला नोरोनिया ठेला. ज्यावेळेला सद्गुरूंनी दिलेला बोध जेव्हा शिष्याच्या अंतःकरणात मुरतो आणि तो अंतःकरणात मुरल्यानंतर नेमकं काय होतं, जशी कापुराची वाती उजळली ज्योती ताईची समाप्ती झाली. की कापूर जळल्यानंतर प्रकाश येतो, सुगंध येतो, नंतर कापूर दिसतच नाही, कापूर उरतच नाही. तसं हा बोध जेव्हा अंतःकरणात मुरतो तेव्हाच तिथे देहभाव जळून जातो आणि उरतं ते फक्त ते स्वरूपच उरतं, ते स्वरूप भाव उरतो. आणि तो अनुभव ते त्यांना सांगतायत की साधू बोध झाला नोरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे अनुभव प्राप्त झाला. ठाईच मुराला कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. आणि त्याच्यात ते सांगताय ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतत्वी. स्मरण करतो, सर्वकडे कुठेही पाहतो, सर्व लोकांकडे पाहतो, सर्वत्र पाहतो, तेव्हा काय होत आहे की ते सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे हा त्यांना अनुभव यायला इथे. पण हे करण्यासाठी परत संगती कोणाची पाहिजे? सज्जनांची हवी. तिथं गोडी लागली पाहिजे की आपल्याला जिथे हे नामस्मरण करतात ते सज्जन, जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात त्याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे जे करतात त्यांच्याशी आपला संग राहिला पाहिजे, त्यांचा सहवास आपल्याला आला पाहिजे. म्हणून सद्गुरूंचा सहवास, हा अभ्यास करणारे जे सज्जन त्यांचा सहवास, त्याच्यातूनही नामाची गोडी लागते म्हणजे स्वरूप गोडी लागते. तेव्हा तो अभ्यास अधिक अधिक परिपक्व व्हायला लागतो. म्हणून त्याच्या पुढे परत सांगतात, मार्गदर्शन करतात. 7वा भाग पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अवकाशी नाही जासी भक्ती
भक्ती ते पतित भक्त हरिसी न भजत दैवत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा निधान सर्वागती पूर्ण एक नांदे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्यांना हे स्मरण नाही, ज्यांच्याकडे स्मरणाचा भाग नाही, ते म्हणजे त्यांचं पापच आहे म्हटलंय की पर्वताप्रमाणे पाप, थोडं छोटं मोठं पण नाही, पर्वताप्रमाणे पातक आहे. म्हणजे लक्षात ठेवा, काय ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मी नाही सांगत तुम्हाला. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताचे. म्हणजे तितकं वज्रलेप आहे पापाचं, जो लेप चढतो इतका कठीण होतो आणि त्यामुळे देहभाव अतिशय कठीण झाले. आज लोकांना हे स्वरूप स्मरण कळत नाही आणि स्वरूप स्मरण न कळल्यामुळे देहभाव इतका कडक होऊन जातो आणि त्याच्यातून अहंकाराने ज्या जीवनामध्ये जगामध्ये आपण पाहतो की इथे ते स्वरूप स्मरण नसल्यामुळे भांडण तंटे आहेत, वादविवाद आहे, सगळं जे आहे त्याचं कारण ते. म्हणून पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्त असेल. नाही ज्याची भक्ती ते पतित अभक्त, घसरलेले आहेत, त्यांचं उद्धार व्हायला हवा. म्हणून नाही ज्यासी भक्ती ते पतित भक्त हरिसी न भजत दैवत. नुसतं हरिहरी म्हणून नाही, दैवहोत म्हणजे दुर्भागी आहेत म्हणतात ते. म्हणजे किती कठोर भाषेत सांगतायत की हे ज्यांना हे जमत नाही ते दुर्भाग्य आहे त्यांना. म्हणून हे स्वरूपस्मरण किती महत्वाचं ते सांगतात. पुढे काय, संतांचे संगती मनोमार्ग गती ह्याच्या पुढची ओळ. अच्छा. अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा निधान सर्वागती पूर्ण एक नांदे. शेवटी ते काय सांगतायत, प्रमाण काय, आत्मा हा निदान सर्वाघटी पूर्ण एक नांदे. एकच हे चैतन्य स्वरूप सर्व घटाघटामध्ये म्हणजे सर्व शरीरांमध्ये जिथे जी जी शरीरं दिसत आहेत, म्हणजे माणूस म्हणा, पशु म्हणा, पक्षी म्हणा, कीटक म्हणा, जे जे आहे तिथे हे चैतन्य स्वरूपच आहे. हे त्यांना प्रमाण आहे. म्हणजे जर ज्ञानेश्वर प्रमाणे तुम्हाला प्रमाण व्हायला पाहिजे. जो भक्त आहे त्याचं लक्ष कसं असलं पाहिजे, त्याची दृष्टी कशी असली पाहिजे. नामच म्हणजे नुसतं विठ्ठल विठ्ठल केलं म्हणून नाही होत, तर ही दृष्टी बदलली पाहिजे की जो आज देहभावात मी आणि माझंच चाललेलं आहे, तिथे सर्वत्र पाहताना ही ईश्वरी शक्तीच नांदते किंवा चैतन्य शक्तीच नांदते, हा भाव तिथे सतत असला पाहिजे. म्हणून पुढचा अभंग घ्या. संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे राम कृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम भक्त एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न वादिसे नामामृत गोडी वैष्णवाला दली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरी मुखे म्हणा हरी
मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून सद्गुरूंकडनं एकदा हा भाव आपल्याला लाभला, समजलं की त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन आपल्याकडे असलं पाहिजे. सद्गुरूंचं संग म्हणजे सद्गुरूंचं सतत स्मरण असलं पाहिजे. आणि त्याच्यातून हे चैतन्य स्वरूप सर्व घटाघटामध्ये भरलेलं आहे, सर्वत्र आहे, आपल्याही ठिकाणी तेच आहे. हे अखंड स्मरण करण्यासाठी हे नाम घे. आणि हे असं नाम घेणारे दुर्लभ आहेत. जरी सोपं आहे, मुखामध्ये विठ्ठल म्हणायला सोपं वाटतं, पण हा भाव धरायला कठीण आहे. म्हणून या भावातून स्मरण करणारे फार कमी साधक आहेत. म्हणून तिथे ते आपल्याला सावध करतात की ते कसं तो असायला पाहिजे. आता तो पुढचा जो अभंग आहे आपला विष्णू विण जप ना. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठे मौन प्रपंचाचे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता इथे ज्ञानेश्वर माऊली ह्या स्वरूपाचं स्मरण करताना ते स्वरूप स्मरणाशिवाय किंवा स्वरूप भावाशिवाय जे स्मरण आहे ते व्यर्थ आहे म्हणतात. विष्णू विणे जप व्यर्थ त्याचे ज्ञान. ज्याला विष्णू म्हणजे स्वरूप, हे दिव्य स्वरूपाशिवाय जो नाम घेतो त्याचं व्यर्थ आहे. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. ज्याच्याकडे हे ज्ञान नाहीये स्वरूप काय आहे, त्याचं नाम जप व्यर्थ आहे. लक्षात घ्या. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. अखंड मनामध्ये हे स्वरूप समजून रामकृष्ण म्हणजे नाम म्हणण्यापेक्षा हा स्वरूप भाव सतत मनामध्ये असला पाहिजे. म्हणजे जर नसेल तरी ते स्मरण होतं का नाम जप होतो, तो नुसतं जप असतो, त्याचं नाम स्मरण नसतं. म्हणून इथे लक्षात घ्यायचं आहे की हे स्वरूप कसं आहे, हे एकच स्वरूप सर्व रूपारूपामध्ये प्रगट आहे. जो परमात्मा आपण म्हणतो तोच परमात्मा सर्व रूपारूपाने प्रगट आहे. मी आणि चैतन्य स्वरूप. खरं मी हे चैतन्य स्वरूपाचं रूप आहे आणि तिथे हे रूप त्या चैतन्य स्वरूपाशी एकरूप आहे. बहुत लक्षात घ्यायचं. नाम घ्यायचं ते कसं की ज्याला आपण तो परमात्मा म्हणतो तो परमात्मा ह्या देहातून प्रगट आहे आणि हे रूप त्याचंच आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येतो तो अद्वैत भाव असतो. परमेश्वर म्हटलं की तो आकाशात बसलेला आहे किंवा कुठेतरी तीर्थयात्रेला जाऊन बसलेला आहे, तिथे त्याचं मी स्मरण करतो, हा द्वैत भाव आहे. लक्षात घ्या. म्हणून द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडेना. की ज्याच्याकडे हे द्वैत आहे त्याला हे स्वरूप स्मरण कळणार नाही. जी द्वैताची झाडणी म्हणजे द्वैत म्हणजे मी अमुक तमुक आहे आणि तो परमेश्वर आणखीन कुठेतरी लांब आहे, स्वर्गात आहे, आकाशात आहे, का आणखीन कुठेतरी असा जो भाव असतो सर्वसाधारण माणसाकडे, ते सद्गुरू भेटल्याशिवाय ती झाडणी होऊ शकत नाही. की तू त्याचंच रूप आहेस, तोच तुझ्या रूपाने प्रगट आहे आणि तोच तुझ्या रूपाने प्रगट आहे. त्यामुळे तुझा आणि त्याचं किती प्रेमाचा संबंध व्हायला पाहिजे हे लक्षात घे. आपलाच हात, त्या हातावर आपण प्रेम करतो की नाही करत? बोलायला जात नाही मी आय लव्ह यू म्हणून हाताला कधी म्हणतो ना आपण, नाही, पण त्या हाताला जरा काय लागलं तर कसा आपला जीव वर खाली होतो. लक्षात घ्या. जीव वर खाली व्हायला पाहिजे तर ते प्रेम असतं. आणि त्यामुळे
आपलंच रूप म्हणजे परमेश्वराचंच आपण रूप आहोत, म्हणून त्या परमेश्वराबद्दल आपल्याला किती प्रेम दाटून आलं पाहिजे हा भाव लक्षात घ्या. म्हणून तिथे द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान तया कैसे कीर्तन घडे नामी, म्हणून लक्षात घ्या. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. उपजोनी करंटा नेणे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. ज्याला हे अद्वैत भाव समजा. अद्वैत वाटा म्हणजे काय? आपण परमेश्वराचे आहोत, आपण त्या चैतन्य स्वरूपाचे आहोत, हे जोपर्यंत ज्याला कळत नाही तो कसा आहे? करंट आहे म्हटलंय. खूप कठोर बोलतात ते की करंट आहे म्हणजे काय? तो दुर्भागी आहे, त्याला काय कळतच नाहीये. म्हणून उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा हो. इथे नामस्मरण कसं होणार त्याच्याकडनं? म्हणून इथे नेमकं काय लक्षात घ्यायचंय? उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. हे नाम कीर्तन व्हायला पाहिजे. आपल्याला कीर्तन ऐकण्याची खूप आवड असते ना. वा बुवा छान गातो म्हणतो, तो छान गातो पण तुझं स्मरण जातं त्याचं कुठे? बुवा गोष्टी सांगतात ना कीर्तनातल्या, बुवा भरपूर मोठमोठ्या गोष्टी सांगतात आणि आपण त्या गोष्टीचा रमा मानतो. इथे चैतन्य स्वरूप जातं तर बुवाही तर देवासारखा वाटत नाही, आपणही देवासारखं वाटत नाही. दोन्ही आपण फक्त गाण्यामध्ये गुंतून जातो. म्हणून इथे द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान, नामा पाठे मौन प्रपंचाचे. हे ध्यान सगुण आहे. म्हणजे जो ध्यान करतो तोच स्वरूप आहे, तिथेच स्वरूप आहे. आणि ते स्वरूप सगुण आहे. सगुण म्हणजे जाणणार आहे, जिवंत आहे. नाम विठ्ठल हे नाम आहे, पण हा विठ्ठल नाम म्हणणारा जो आहे तो जिवंत आहे. काय म्हणतोय लक्षात आलं तुम्हाला? की नाम घेताना हा नाम घेणाराच राम आहे. म्हणून सगुण हे ध्यान, हे सगुण ध्यान आहे. आपण नुसतं विठ्ठल 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 म्हणतो, पण विठ्ठल विठ्ठल म्हणतो तो कोण म्हणतो तिथे आपलं लक्ष नसतं. आपलं लक्ष असतं नुसतं विठ्ठल विठ्ठल करत बसतो, पण तिथे वाईट काहीच नाही. पण जर ज्ञानेश्वर माऊलींचं म्हणायचं आहे, ज्ञानातून स्मरण करा. ज्ञान काय असलं पाहिजे? तू त्या चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, ते रूपच तुझ्या ठिकाणी प्रगट आहे. तेच जाणतं, तेच पाहतं, तेच बोलतंय, तेच ऐकतंय. ते जे सगुण रूप आहे ते सगुण हे ध्यान. आणि हे जर लक्षात आलं, नामपाठे मौन प्रपंचाचं, इथे देहभाव निघून जातो. मी अमुक आहे हा जो देहभाव आहे हा अद्वैत भाव आहे, सॉरी द्वैत भाव आहे. आणि आहे ते ईश्वरच आहे तो चैतन्य स्वरूपच आहे, हा अद्वैत भाव आहे. द्वैत आणि अद्वैतचा अर्थ नेमका लक्षात ठेवायचा. आपण आणि परमेश्वर वेगळे आहोत, इथे द्वैत आहे. आपण परमेश्वराचेच आहोत, की परमेश्वरच प्रत्येक रूपाने प्रगट आहे. आणि म्हणून मला त्या परमेश्वर म्हणजे माझंच चैतन्य अनंत स्वरूपाचं स्मरण व्हायला हवं. हे जर कळलं तर इथे देहभाव किंवा प्रपंचातलं गुंतणं सगळं बाजूला होतं. म्हणून ज्ञानदेव म्हणे सगुण आहे ध्यान. नुसतं साधं सुद्धा ध्यान नाहीये, ते जिवंत ध्यान आहे. तिथे जिवंतपणा जो आहे त्या जिवंतपणाकडे लक्ष असलं पाहिजे, की मी म्हणणारं जे हे तत्व आहे ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणून हे नामस्मरण ज्ञानेश्वर माऊली मार्गदर्शन करता म्हणजे नुसतं नाम करा, अखंड नामस्मरण करा एवढ्या गोष्टी नाहीये. ते सगळं स्वरूपच कसं आपल्या जीवनामध्ये कार्यरत आहे, आपण चैतन्य स्वरूपाचे कसे आहोत हे अखंड स्मरण होण्यासाठी ते सतत मार्गदर्शन करतात. म्हणून लक्षात घ्या.
की नुसतं हरिमुखे म्हणा म्हणजे हरी कोण? हा म्हणणारा तो हरी, तोच म्हणतो हरी. हे जर जमलं तर नामस्मरण झालं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरीने हरीकडे पाहायचं. जे मी म्हणणारं तत्व आहे ते तत्वच चैतन्य स्वरूप आहे, म्हणून त्या तत्वाने त्या तत्वाचं स्मरण करायचंय. बाहेर कुठे इकडे तिकडे बघायची गरज नाहीये. इथे आपण इथे पहा, म्हणून तो विष्णू विण जाऊ. जर हे कळलं नसतं, स्वरूपभाव कळला नाही तरी ते नामस्मरण होणार नाही. म्हणून पहिले सद्गुरूच लागतात. ते स्वरूप आणि रूप याचा अर्थ नेमका समजावून सांगतात. हे चैतन्य स्वरूप कसं सर्वत्र नांदतं हे सांगत असतात, आणि हे सांगून ते नाम देतात. नाम देतात म्हणजे भाव देतात की मी म्हणणारं हे चैतन्य स्वरूप आहे, आणि हे चैतन्य स्वरूप सर्व रूपातून प्रकट आहे. प्रत्येक रूप मीच म्हणतं. कोणतंही रूप घ्या, भाषा वेगळी असेल, माणसं वेगळ्या भाषेत असले ते मी म्हणतातच ना त्या भाषेत. आणि कुत्रा मांजर पण त्यांच्या भाषेत मीच म्हणतात. बाहेरचा कुत्रा आपल्या गल्लीत आला की तो बाहेरचा आला म्हणून भुभू करतात की नाही? मी आणि तू असा फरक झाला की नाही? तसं मांजर म्हणा, पशु म्हणा, पक्षी म्हणा, सर्वत्र हे चैतन्य स्वरूप नांदतंय. आणि ते सगळं कसं नांदतंय? देहभावातून नांदतंय. द्वैतामध्ये गुंतलेलं आहे, म्हणून ते करंट आहे. करंट म्हणजे दुर्भागी आहे, की जन्मताच दुर्भागी झालेला आहे, की त्याला हे स्मरणच जमत नाही. म्हणून त्याने सद्गुरूंकडे यावं लागतं. म्हणून इथे नेहमी लक्षात ठेवायचं आहे, देवापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ. का? कारण पहिला जन्म मातेच्या पोटी होतो आणि दुसरा जन्म सद्गुरूंच्या पोटी होतो, ज्ञानाच्या पोटात होतो. की चैतन्य स्वरूपाचा हा दुसरा जन्म आहे. करा हा जन्म होण्यासाठी सद्गुरू लागतात. सद्गुरू शिवाय, त्यांच्या ज्ञानाशिवाय हे स्मरण प्रगट होऊ शकत नाही. म्हणून मुखात नाम येण्यासाठी पण पुण्याई हवी असे म्हणतात ना. त्याचा अर्थ काय? मुखात येण्यापेक्षा हे आपल्या जाणीवे, हे ज्ञान प्रगट होण्यासाठी पुण्याई हवी. नुसतं नाम आलं म्हणजे आपण पुण्यवान नाही. त्या नामाच्या मागे हे जे सगळं ज्ञान सांगितलंय की अखंड स्मरण झालं पाहिजे, हा देहातूनच प्रगट आहे, सर्वत्र ते प्रगट आहे. सतत त्याचं चिंतन करा की जे अव्यक्त निराकार जे दिसत नाही ते अनंत स्वरूप आहे, तेच प्रत्येक रूपातून प्रगट आहे. हे स्मरण करण्यासाठी नामस्मरण करा. म्हणून विष्णू वीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय, द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठे मौन प्रपंचाचे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमाकडे जा, तीर्थयात्रेकडे जा, पण चित्त जर स्वरूप स्मरणाकडे नसेल ते सगळं व्यर्थ आहे. म्हणून आपण म्हणतो ना, काशी यात्रेला जातात, 4 धाम करायला जातात, कोण आणखीन कुठे वैष्णवी देवीकडे जातात. पायाने चालत गेलं की खूप चांगलं वाटतं. पायाने जा, हेलिकॉप्टरने, कसं स्मरण स्वरूपात असलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे पहिलं असेल तर सगळ्या तीर्थयात्रा बरोबर, नाही गेला तरी स्मरण असेल तरी तिथेच तीर्थयात्रा. कुठे पळायला पाहिजे तीर्थयात्रा करायचं नाही. म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामाची विन्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पावे कोणी. जो
नामापासून विन्मुख आहे ते परत सांगतात तो पापी आहे. आपल्या पुरती ठेवा, बाहेर जाऊन बोलू नका, नाहीतर भलत्याच गोष्टी होतील. ते नेमकं स्मरण आपल्याला असायला पाहिजे. स्वरूप स्मरणात कसं राहायला पाहिजे ह्याच्यावर ते ठामपणे सांगण्यासाठी परत परत सांगताय तुला हे स्मरण जमलंच पाहिजे. या स्मरणातूनच तुला जीवन जगायचं. नाम घेतोच म्हणजे स्मरण झालं पाहिजे. म्हणून ते जर नसेल तर ते पापात्मक आहे. म्हणून त्या पापातून मुक्त व्हायचं असेल तर ते हे स्मरण कर. म्हणून नामास नामासी विन्मुख तो नर पापिया हरी विण भावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. तिथे वाल्मिकी म्हणजे वाल्मिकी ऋषींचं ते उदाहरण देतात की हे जे स्वरूप स्मरण कळलं तर तिन्ही लोकांमध्ये तुझा उद्धार होतो. तिन्ही लोक कोणतं? स्वर्गलोक, पृथ्वीलोक, पाताळ लोक नाही. तिथे जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नावस्था या 3 लोक आहेत आपले. आपण 3 अवस्थेमध्ये आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. जागृतीमध्ये आपण जीवन जगतो. गाढ झोपेमध्ये आपलं वेगळं लोक आहे. जागृतीमधला एक लोक, दुसरं लोक गाढ झोप, आणि गाढ झोपेत स्वप्न पडतात. 3 लोक, हे 3 लोक आहेत आपले. आणि ह्या 3 लोकांमध्ये आपण सुखी दुःखी होत असतो. जागृतीमध्ये तर होतोच, पण गाढ झोपेमध्ये जर स्मरण काही दुःखाचं घेऊन किंवा भांडत करत जर कोण गाढ झोपला तर तिथे तो दुःखीच असतो, सुखी होऊ शकत नाही. कारण ते राग, चीड, द्वेष सगळं घेऊन झोपलेला असतो. म्हणून झोपताना भांडण करून झोपायचं नाही. कोणी घरात असेल भांडण करत झोपला तर दुःखीच होणार, झोपेत पण दुःखी राहतो. कळलं ना? म्हणून पहिल्यांदाच भांडण असेल तिथे तर मुक्त आधी मिठवा. तू बाबा ईश्वर, मी पण ईश्वर, तू पण झोप, मी पण झोपतो. कळलं? बाकीच्या गोष्टींना तर उद्या बघूया म्हणायचं, नाही तर तिथंच गोंधळ होतो. म्हणून 3 लोक उद्धरते की इथे जर स्मरण असेल, स्वरूप स्मरण असेल तर जागृतीमध्येही तुला सतत त्या सर्वत्र हे चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावामध्ये जीवन जगता येतं. तेच स्मरण घेत घेत तो गाढ झोपेमध्ये पण देवाशी एकरूप होऊन राहतो, म्हणजे दिव्य स्वरूपाशी एकरूप होतो. आणि त्या दिव्य स्वरूपात जे स्वप्न पडतील ती पण सगळी दिव्यत्वाची स्वप्न पडायला लागतात. मग तिथे वाघ मागे लागत नाही, साप मागे लागत नाही, कोण भांडतं एक होत नाही. तिथेही सुद्धा जर स्वप्नच पडलं तिथे सुखावस्था असते. म्हणून 3 लोक उतरते. म्हणून वाल्मिकी ऋषींचं उदाहरण देतात की ते काय म्हणतात की ह्या नामस्मरणाने म्हणजे स्वरूप स्मरणाने आपले 3 लोक आहेत. आपलं हे जे जीवन आहे 3 लोक आपले त्याचा आपलाच उद्धार होतो 3 लोकांचा. आणि 3 अवस्थेमध्ये आपला उद्धार झाल्यामुळे आपण सुखावस्थेत जातो. म्हणून ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. त्याने काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. परंपरा म्हणजे काय? परंपरा म्हणजे काय? परंपरा त्याचे कुळ शुद्ध. जो नामस्मरण करतोय साधक त्याचं सगळं कुळाचं शुद्ध होतं असं म्हटलं ना. परंपरा त्याचे कुळ शुद्ध. तसं शुद्ध होत नाही कुळ म्हणजे जर समजा श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्ण कुळ परंपरा शुद्ध झालं का? नाही. शेवटी यादवी माजली त्याची श्रीकृष्णाच्याच मागे. जिवंत असेल त्याने म्हटलं हे बाबा यादवी माजवड, म्हणून त्याने संपूर्ण टाकलं. तुम्ही इथेच संपा, परत नको माझ्या मागे परत दुसरा श्रीकृष्ण जन्माला आलं नको परत. त्यासाठी लक्षात घ्या. म्हणून संतांचे आप्त नव्हे संत. आपण आपली दृष्टी वेगळी असेल. संत म्हणलं की अरे त्यांचे सगळे जे नाते ते आपण सगळेजण आपण संतच समजतो. जे आत्मज्ञानी असतात ते संत. म्हणून जे संत आत्मज्ञानी असतील पण त्यांची मुलं किंवा त्यांचे भाऊबंद कोणी असेल ते काही संत नसतात. त्यांना नमस्कार करा, पण सद्गुरू ते सद्गुरूच असतात. बाकीचे त्यांचं ती परंपरा तशी कुळ होत नाही. त्याची कुळ अख्खं शुद्ध झालं असं होत नाही. म्हणून श्रीकृष्णाचा कुळ शुद्ध झाला पाहिजे होतं, नाही झालं ना. की अनेक ज्यावेळेला आपण पाहतो अनेक ऋषीमुनी आहेत
की अनेक जे आहेत त्यांच्या पुढे त्यांची मुलं वगैरे तसं ते करतात असंही नाही. म्हणून हे ज्ञान मिळण्यासाठी स्वरूप स्मरण होणं महत्वाचं आहे. तो मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊबंद आहे, कोण आहे हा प्रकार तिथे नसतो. म्हणून जे संत आहे ते संत त्यांचे बरोबर असतील, त्यांना तुम्ही सन्मान करा, सगळं करा, पण तिथे संतत्व असतंच असं नाही. जर अभ्यास केला तर संतत्व, अभ्यास नाही केला तर संतत्व नाही. अगदी आपण आपल्या ठिकाणी जर विचार केला तर कृष्णानंद स्वामींनी त्यांचा मुलगा पण होता त्यांच्याबरोबर आणि नारायण माऊली पण होते, पण आपल्या मागे त्यांनी नारायण माऊलींना बसवलं की तू ही परंपरा सांभाळ, ही गुरु परंपरा आहे. परंपरा म्हणतो ती ही परंपरा आहे. म्हणून जो शिष्य सद्गुरूंचं सतत स्मरण करून त्या स्मरणात रमायला लागतो तो सद्गुरु पुत्र असतो. देहाच्या अपेक्षेत पुत्र पुत्री जे आपण म्हणतो तिथे ती परंपरा आहे नाहीये. परंपरा ही स्वरूप स्मरणातून गुरुचे जे शिष्य असतील ते जर त्या स्मरणात राहते तर ती परंपरा चालू होते. म्हणजे कशी होत झाली? मच्छिंद्रनाथांची परंपरा कुठे झाली? गोरक्षनाथ. गोरक्षनाथांची परंपरा गैनीनाथ. गैनीनाथाची परंपरा निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथाची परंपरा ज्ञानेश्वर माऊली. त्याच्यानंतर अनेक करत करत आपले सद्गुरू आले. ही परंपरा आहे. ती एका बाजूने परंपरा, तर दुसऱ्या बाजूने सत्साधकांची परंपरा कशी होते? पाहणं, जे छोट्या छोट्या गोष्टी आपण दोष पाहायचा प्रयत्न करतो नेहमी, हा बघा चुकतो, हा असा करतो, तो तसा करतो, ते पाहणं सुधारतं जेव्हा तुम्ही हे स्वरूप स्मरणातून प्रत्येक साधक जेव्हा प्रयत्न करायला लागतो त्याचं पाहणं, त्याला सर्वत्र ही ईश्वरी शक्ती दिसायला लागते. ते दोष दिसत नाही, दिसले तर तिथं अडकत नाही. लक्षात घ्या. म्हणून पाहणं सुधारणं, ऐकणं सुधारणं, बोलणं सुधारणं, सगळं मनामधले असलेल्या अनिष्ट गोष्टी बाजूला होणं ही परंपरा आहे. म्हणून साधकाची परंपरा काय होते? त्याचं सगळं जीवन चैतन्य स्वरूपातून सुरू होतं आणि चैतन्य स्वरूपातून सुरू होण्यासाठीच नामस्मरण आहे, म्हणजेच स्वरूप स्मरण आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून हे स्वरूप स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून हे प्रत्येक अभंगातून हा बोध कसा घ्यायचा ते सांगतो. खूप कुठे त्याचं विवरण करत बसायला नको, फक्त आपल्याला समजलं पाहिजे नेमकं काय सांगताय. की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तीर्थयात्रेला गेला की लगेच त्याला नमस्कार करायला पाहिजे का? त्याचं जर स्वरूप स्मरण असेल तर नमस्कार करा. कळलं? म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामासी विन्मुख तो नर पापी. नामासी म्हणजे स्वरूपासी विन्मुख. प्रत्येक संबंध लक्षात घ्या कसा. स्वरूप तेच नाम. म्हणून नामासी विन्मुख तो नर पापिया, हरी विण धावया न पावे. या पापातून मुक्त व्हायचं असेल त्याला काय करायला लागेल? स्वरूप स्मरण करायला पाहिजे. म्हणजे हरीचं स्मरण म्हणजे स्वरूप स्मरण. म्हणून पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उदरती. म्हणून जे वाल्मिकी ऋषीने त्या सांगितलं की हे सतत स्वरूप स्मरणात राम राम नुसतं म्हटला, वाल्याने राम राम म्हटला आणि उद्धारला. जे ज्ञानेश्वर माऊली जे मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने त्यांनी नामस्मरण केलं म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला. नुसतं रामराम म्हणून तर रामराम अवघेची म्हणती असं होतं ना. पण कोणी न जाणती आत्मा राम, राम तो कालचा सूत दशरथाचा, अनंत युगीचा आत्मा. म्हणजे हे जे स्वरूप आहे या स्वरूप स्मरणामधून आपल्याला कसं स्वरूप स्मरण साधलं पाहिजे हे लक्षात घ्या. म्हणून काय सांगितलं त्यांनी? ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आपल्या आचरणात जर बदल होत असेल म्हणजे साधकाने कसं लक्षात ठेवायचं? आपलं कुळ शुद्ध कधी? परंपरा त्याचे कुळ शुद्ध म्हणजे नेमकं काय? आपल्या आचरण आपल्याला पाहताना सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे या भावात जर प्रत्येकाला पाहायला लागलं तर आपलं नामस्मरण बरोबर चाललेलं आहे. कोण काय बोलतं त्याच्यात न गुंता भलं उद्या हा विचार राहिला तर तुमचं नामस्मरण बरोबर आहे. तो काय बोलतो, मी काय बोलतो, हा कसा चुकतो, तो कसा चुकायचा अडकलं तर
आपलं नामस्मरण राहत नाही, म्हणजे स्वरूप स्मरण राहणार नाही. स्वरूप स्मरण ठेवायचं आहे. स्वरूप स्मरणाचं सतत चिंतन पाहिजे. स्वरूपाचं चिंतन हे नामस्मरण लक्षात ठेवा. म्हणून स्वरूपच आहे, चैतन्य स्वरूपच आहे. काय आहे, कोण आहे? हे सर्व जे आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. शरीर सुद्धा चैतन्य स्वरूप. या शरीरातून जाणणारं जे तत्व आहे तेही चैतन्य स्वरूप आहे. सर्व रूपाकडे पाहिलं की ते चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. या भावात जेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी पाहायला लागतो तेव्हा आपलं पाहणं सुधारतं, किंवा त्या पद्धतीने ऐकणं सुधारतं, त्या पद्धतीने बोलणं सुधारतं, आचरण सुधारतं. आणि हे सुधरत असेल तर स्वरूप स्मरण बरोबर चाललंय, नामस्मरण बरोबर चाललंय. नाही तर परत आपल्या नामस्मरणाचा अभ्यास आपल्याला परत बरोबर केला पाहिजे. आणि म्हणून हा जो बोध आहे की हरिपाठ म्हणजे हरीचं स्मरण, म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण, म्हणजेच आत्मस्वरूपाचं स्मरण. आणि आत्मतत्वाचं स्मरण अखंड आपल्याकडे असलं तरच तिथे उद्धार आहे. की तिन्ही लोक उद्धरती हे जे सांगितलंय तिन्ही ठिकाणी, मग तिन्ही झोपेत सुद्धा स्मरण, स्वप्नात सुद्धा स्मरण. कोणाचं? आपण स्वप्नात स्मरण कसं पाहतो? हो, मी पाहत होतो वाघ पाठीला, मी धावतोय धावतोय धावतोय. तो मी काय सुटत नाही स्वप्नामध्ये, पण आणि घाबरतो ना, वाघ खाईल म्हणून शेवटी समोर येतो आणि डोळे उघडतात, वाघ पण नसतो मी पण. अशा स्वप्नामध्ये आपण अडकलेलो असतो. काय बघा, सगळ्यांना कसली भीतीची वाटतात, काही चांगली वाटतात, वाईट वाटतात, सगळं असतं. कधी सद्गुरू स्वप्नात आले की खुश होतो. कोण खुश होतो? मी खुश होतो. परत तिथे देवभावात असतो. अरे सद्गुरू स्वप्नात आले, खूप आनंद झाला. पण सद्गुरू स्वप्नात आला म्हणजे कोण आनंद व्हायला पाहिजे? कोणाला आनंद व्हायला पाहिजे? हा जो मी म्हणणारं जे तत्व आहे, ती जी जाणीव आहे, ही जाणीव आनंदित झाली. तिथे मी अमुक तमुक राहिला की तिथे काहीच उपयोग नाही त्याचा. म्हणजे स्मरण कसं असलं पाहिजे ते लक्षात घ्या. म्हणून चैतन्य स्वरूप हे सर्वत्र आहे. 3 गोष्टी सतत लक्षात ठेवायचं. आहे ते चैतन्य स्वरूप आहे. मग आहे म्हणजे काय? काही रूप असो नसो, आहे नाही काही माहीत नसो तरी आहे. आपण सतत आहोत हे जसं आपल्याला सतत अखंड स्मरण आहे. प्रत्येकाला आहे की नाही? कोणाला नाही सांगा बघा, मी आहे स्मरण नाही. तो मेलेला माणूस असेल. मेलेल्या माणसाला मी आहे स्मरण नसतं. बाकी झोपेत सुद्धा मी आहे स्मरण असतं. लक्षात ठेवा. म्हणून पहिलं तर आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जे आहे म्हणतात ते चैतन्य स्वरूप हे पहिलं स्मरण. सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे. सर्वत्र प्रत्येक रूपामध्ये हे चैतन्य स्वरूप आहे. 2. आणि तिसरं, या शरीरातून सुद्धा हे चैतन्य स्वरूपच नांदतं. आणि ह्या 3 अंगाने अखंड स्मरण असेल तर ही ती 4 मुक्ती सांगतात ते तिथेच प्राप्त होते. म्हणून कसंही स्मरण, कसं म्हणजे विचारातून स्मरण करा, नामातून स्मरण करा, चिंतनातून स्मरण करा, ते सगळं नामस्मरणच. आणि म्हणून असं नामस्मरण सर्वांना प्राप्त हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.